हे ग्रोवर खाद्य दिल्याच्या नंतर महिन्याला जवळपास तिचं 20 ते 25 किलो पर्यंत वजन तिचं प्रत्येक महिन्याला वाढ होते। सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक स्वागत जापा पशुखाद्यामध्ये। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की सर्व शेतकऱ्यांना अशी अडचण येते की लहान वासराचं कुठलं खाद्य दिलं पाहिजे। आता वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळं शेतकरी खाद्य वापरतो सध्या, पण कुठल्या स्टेजला कुठलं खाद्य वापरलं पाहिजे बऱ्याच जणांना आणखीनही माहित नाही। स्वरूपात माझ्यावरती येते, एक तर तिचं वय झाल्याच्या नंतर किंवा तिचं वजन झाल्याच्या नंतर जोपर्यंत तिचं 270 किलोच्या जवळपास वजन होत नाही तोपर्यंत ती माझ्यावर येत नाही। वय ही गोष्ट आपल्या हातात नाहीये, पण वजन आपल्या हातात आहे। आपण तिचं वजन तेवढं फास्ट वाढवू शकतो। हे ग्रोवर खाद्य दिल्याच्या नंतर महिन्याला जवळपास तिचं 20 ते 25 किलो पर्यंत वजन तिचं प्रत्येक महिन्याला वाढ होते। ह्याचं सुरुवातीचं काम आहे की गर्भाशयाच्या पिशवीचा चांगला विकास करतं, हाडाची वाढ चांगली करतं, त्याचं स्त्रीबीजचं डेव्हलपमेंट करतं आणि तिला वेळेवर माझावर येण्यासाठी काम करतं। ही अवस्था झाल्याच्या नंतर तिची अवस्था चालू होते तिसरी गर्भावस्था, म्हणजे प्रेग्नेंट राहिल्याच्या नंतर, गाभण राहिल्याच्या नंतर। ही सगळ्यात तिची पहिली अवस्था आहे की किचकट आहे, कारण तिच्या आयुष्यातलं तिचं पहिलं मातृत्व आहे। ती पहिल्यांदा येणार आहे, तिला पहिल्यांदा तिच्या कासेची वाढ करायची, तिच्या दुधाच्या शिरा तयार करायच्या, दुधाच्या पेशी तयार करायच्या, तिला गर्भाचं संगोपन चांगलं करायचे, वासराची वाढ चांगली करायची, तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण तिच्यासाठी अल्ट्राफिट हिपर नावाचा एक प्रोडक्ट तयार केला आहे। त्याचा सगळ्यात महत्वाचा नॉर्मल डिलिव्हरीसाठी काम करतं, दुधाच्या शिरा वाढवतं, दुधाच्या पेशी वाढवतं, काशाची वाढ चांगली करतं, तिचं भांडं सगळं तयार करतं, नॉर्मल डिलिव्हरी होऊन जार वगैरे व्यवस्थित पाडायला मदत करतं। ही आहे तिची गाभण अवस्था। एकदा का तिची डिलिव्हरी झाली, डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तिच्या दुधाची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती डिपेंड आपण दोन प्रोडक्ट मार्केटला बनवलेले आहेत। एक प्रोडक्ट आहे तो अल्ट्राफिट, हा नॉर्मली आपण 20-25 लिटरच्या दूध देणाऱ्या गायीपर्यंत आपण वापरतो। ह्याच्यामध्ये 25% प्रोटीन आणि 5% फॅट आहे। त्याच्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, मिनरल याचं सगळ्याचं प्रमाण एकदम संतुलित दिलेलं आहे। याच्यामुळे काय होतं, तिची एक तर तब्येत चांगली सुधारते, दुधाला चांगली वाढ होते, फॅट वाढते, एसएनएफ वाढते आणि गर्भाशयाचं तिच्या वेळेवर माझावर येऊन गाभण राहायला मदत करते। जर समजा आता आपण जसं मगाशी म्हणलं की ब्रीडिंगवर आपलं काम चांगलं चालू आहे शेतकऱ्याचं, एखाद्या शेतकऱ्याकडे जर 30+ जर आता काही तयार झाल्यात, 25+, 30+ जर काही तयार झाल्यात, तर त्यांच्यासाठी त्याची प्रोटीनची रिक्वायरमेंट वाढल्यामुळं, फॅटची रिक्वायरमेंट वाढल्यामुळं आपण हा मास्टरफिट नावाचा प्रोडक्ट नवीन लॉन्च केलाय लास्ट 2 महिन्यामध्ये। ह्याच्यामध्ये 27% प्रोटीन आणि 7% फॅट आहे। त्याच्यामध्ये तिची प्रोटीन आणि फॅटची कमतरता भरून निघून तिची अॅनिमलची हेल्थ पण चांगली राहणार, फॅट एसएनएफ दुधाला पण वाढ होते। आता ज्यावेळेस पहिल्यांदा गाभण गेल्याच्या नंतर आपण जसं हिपरफिट दिलं, तसं तिची सेकंड स्टेजला ज्यावेळेस दुसऱ्यांदा ती बरोबर माझावर येऊन गाभण राहणार आहे, त्यावेळेस शेतकरी तिचं गाईचा वर्षाचा कालावधी 365 दिवस आहे, त्याच्यातले 305 दिवस आपण दूध काढतो, राहिलेले 60 दिवस ज्यावेळेस तिला आपण सोडतो त्यावेळेस तिचे 60 दिवसामध्ये काळजी घेणं खरंच खूप गरजेचं राहतं। त्यावेळेस आपला बरेच शेतकरी दुधाचंच खाद्य तिला कंटिन्यू चारतात, पण दुधाच्या खाद्यामध्ये जवळपास 70% घटक हे दूध, फॅट, एसएनएफ वाढवण्यासाठी असतात, 30% घटक हे फक्त शरीरासाठी असतात। तर आपण 100% शरीरासाठीच काम करणारा घटक एक ट्रान्झिशन नावाचं एक खाद्य काढलंय की शेवटच्या फक्त आपल्याला तिला 60 दिवस द्यायचंय। दिवसाचा त्याचा डोस आहे सकाळी 1 किलो आणि संध्याकाळी 1 किलो। डोस कमी आहे, पण 1 किलो मध्ये तिला बाहेरच्या 3 किलो खाद्याची ताकद आपण त्याला 1 किलोला दिलेली आहे। जसं वासराची जी वाढ आहे, ज्यावेळेस गाय प्रेग्नेंट राहते, सुरुवातीच्या 6.5 महिन्यापर्यंत वासराची वाढ फक्त 35% होते आणि शेवटच्या 2.5 महिन्यामध्ये वासराची वाढ 65% होते। त्या काळामध्ये तिच्या गर्भाची वाढ तेवढी झपाट्याने होत असते, चारा उचलायचं प्रमाण कमी होतं। जसं की आपण काजू बदाम, सुकोडा डुकोडा, डिंक लाडू ही जी अन्नद्रव्य खातो ज्यावेळेस आपल्याला एनर्जीची जास्त गरज असते, सेम त्या टाईप मध्ये आपण हा खाद्य काढलेलं आहे। 3 किलोचा डोस तुम्ही 1 किलोला कम्पेअर करून दिलेला आहे, म्हणजे तिने 1 किलो जरी खाल्लं तरी तिला 3 किलो पर्यंत ताकद येणार। त्याचा फायदा एवढा होता की दुधाच्या जी पेशी द्या त्या पिरियड मध्ये जी मरण पावतात त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतं। पूर्वी येताला जर त्यानं 25 लिटर दूध दिलं असेल तर येल्याच्या नंतर ती 27, 28, 30 लिटर पर्यंत दुधाला जाते। फॅट एसएनएफ वाढायला मदत करते आणि सगळ्यात महत्वाचं तिला येल्याच्या नंतरची काय आजार होतात, गुचिडताप होतो, झार अडकतो, ह्या सगळ्या गोष्टीवरती काम करून तिला नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी मदत करते। अधिक माहितीसाठी संपर्क 98 34 94 44 79। धन्यवाद।